केलं की आम्हाला काहीच माहित नाही, जे त्यांनी जाहिरात केली ती आम्ही सांगते असं मत आहे. तर मला आपल्याला आश्वस्त करायचं आहे की जे काही तक्रारी असतील त्या सोडवल्या जातील, बोलणी केली जाते आणि जे काय आता नाराज सामायिक असतील त्यांनी यावं, बोलावं. त्यात काही मुद्दे असतील तर आम्ही त्याची चर्चा करू, ते सोडू. पण नाटक हे चालू राहतील. नाट्यक्षेत्र हे उज्ज्वल झालंच पाहिजे. आमचा तो प्रयत्न आहे की आता नाट्य प्रशिक्षण आम्ही का सुरू केलं, कारण जे मुलं येतील, प्रशिक्षण होतील, आणखी चांगले नाटक बनवतील आणि प्रेक्षकांचा वर्ग वाढत जाईल. हा त्या मागे उदास्त हेतू आहे. सर्वांनी चालवं असं विनंती आहे. म्हणजे मी जर तारीख घेतली तर मंडळाच्या परवानगीशिवाय दुसऱ्याला घेऊन येईल, त्यात काळा बाजार. आता ते आम्ही रिस्ट्रिक्शन आणलेलं आहे की तुम्हाला जर करायचं नसेल नाटक तर मंडळाला कळवा, आम्ही ते रिक्सर बोर्डावर लावू आणि मग ज्याला पाहिजे त्याला देऊ. पण हे असं होतंय की नाटक घेतात, नाटक करत नाही, कळवत नाही, अशा काही गोष्टी झालेल्या आहेत. तरी त्या होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही नाटकांना सांगतो. मला ह्या प्रसंगी एवढंच आपल्या समोर मांडायचं होतं. तर यावर काही प्रश्न असतील तर आपण विचारावे आणि त्याचं समाधान केलं जाईल. तर ती एक जाहिरात तुम्ही दिल्यानंतर त्या लोकसत्ताने आम्हाला, इंडियन एक्सप्रेसने आम्हाला उत्तर दिले. त्यांनी एजन्सीचं नाव सांगितलं, पुढे काय करायचं ते मंडळ ठरवलं, हे ठरवून निर्णय घेतले. कारण त्याच्यामुळे तुम्ही इतरांचं नुकसान करताय. इतरांचं नुकसान म्हणजे इतरांचे नाट्यप्रयोग मारण्यासाठी तुम्ही ती जाहिरात दिली. तुम्हाला करायची नसेल करू नका, नाहीतरी तुम्ही असे प्रयोग विसरतातच ना. 4 दिवस आधी तुम्हाला माहिती नसतं की प्रयोगच आहे, घराघरात पोचलेले कलावंत आहे. अशा दादागिऱ्याचा कुठल्या संस्थेच्या समोर नाही चालू शकत. बरं, आता जी जाहिरात थिएटर, मदाम राजा, सरगम, गौरी थिएटर आणि सोनल प्रोडक्शन यांची पत्र आले. सोनल प्रोडक्शनचं नंतर आलं होतं आणि दामलेंचं. त्याच्या आधी 6 आली, पण त्यांनी असं कुठलंही लिहिलेलं नव्हतं की आम्हाला पुरेशा तारखा मिळालेल्या नाहीये, आम्हाला हे आकाशाने दिल्यासारखं वाटतं, म्हणून आपण पुढच्या 3 महिन्यात तारखा करणार आहे, म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च ते आम्ही परत करू. परंतु मुद्दा त्यांचा चुकीचा आहे, त्यांची तक्रार चुकीची होती. त्यांनी मागितलेल्या सगळ्या तारखा दिलेल्या होत्या. ज्या त्यांनी मागितलेल्या होत्या त्या तारखा देऊन सुद्धा जर तुम्ही पत्र काय कोणी देऊ शकतं तर माझ्यावरती अन्याय, पण अन्याय झालेलाच नाहीये. दामलेंचे आता पत्र आहे. दामलेंची 1 तारीख होती ती परस्पर अष्टविनायकला दिली. 1 शनिवार होता, 1 रविवार होता. 11 तारखेला 11 नोव्हेंबरला घ्या, 11 नोव्हेंबरला नाटकाचा प्रयोग होता त्यांचा. 7 तारखेपर्यंत खाली प्लॅन लावला नाही आणि बॅनर लावला नाही, म्हणून मी त्यांना मेसेज केला की आपलं तुमचं आलेलं नाही, कधी कदाचित चुकीमुळे राहू शकतं. तर त्यांनी असं सांगितलं की मी विसरूनच गेलो नाटकाचा प्रयोग आहे. आणि तुम्ही पत्र लिहितात तरी की आम्हाला तारखा मिळत नाही, म्हणजे दिलेल्या तारखा तुम्ही करत नाही, त्या परत देतात. आणि तक्रार काय करायला, तक्रारी तथ्य असलं पाहिजे ना. मुळात दिलेल्या मागितलेल्या पूर्ण तारखा जशाच्या तशा देऊ. जर तुम्ही नाटकाच्या तारखा फिरवत असाल म्हणजे म्युच्युअल होऊ शकतं, शिवाजी मंदिरशी संबंधित असलेलं म्युच्युअल हे होऊ शकतं की माझी 22 तारीख आहे, मला 29 पाहिजे, माझी ह्या महिन्यात आहे, पुढच्या महिन्यामध्ये मी बदलून घेईन. हे शिवाजी मंदिरशी संबंधित ठीक आहे, पण दिननाथची 1 तारीख घ्यायची आणि ती शिवाजी मंदिरमध्ये फिरवायची. शिवाजी मंदिरमध्ये तो काम करून त्याची दिननाथला घ्यायची आणि दिननाथची तारीख तिसऱ्याला घ्यायची. दॅट इज अ रॉंग. रॉयल थिएटर, मदाम राजा, सरगम, गौरी थिएटर आणि सोनल प्रोडक्शन यांची पत्र आले. सोनल प्रोडक्शनचं नंतर आलं होतं आणि दामलेंचं. त्याच्या आधी 6 आली, पण त्यांनी असं कुठलंही लिहिलेलं नव्हतं की आम्हाला पुरेशा तारखा मिळालेल्या नाहीये,
आम्हाला हे आकाशाने दिल्यासारखं वाटतं. म्हणून आपण पुढच्या 3 महिन्यात कसा करणार म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च ते आम्ही परत करतो. परंतु मुद्दा त्यांचा चुकीचा आहे. त्यांची तक्रार चुकीची होती. त्यांनी मागितलेल्या सगळ्या तारखा दिलेल्या होत्या. ज्या त्यांनी मागितलेल्या होत्या त्या तारखा देऊन सुद्धा जर तुम्ही पत्र काय कोणी देऊ शकतं तर माझ्यावरती अन्याय, पण अन्याय झालेलाच नाहीये. दामलेंचे आता पत्र आहे. दामलेंची 1 तारीख होती ती परस्पर अष्टविनायकला दिली. 1 शनिवार होता, 1 रविवार होता. 11 तारखेला 11 नोव्हेंबरला घेऊन घ्या. 11 नोव्हेंबरला नाटकाचा प्रयोग होता त्यांचा. 7 तारखेपर्यंत खाली प्लॅन लावला नाही आणि बॅनर लावला नाही. म्हणून मी त्यांना मेसेज केला की आपलं तुमचं आलेलं नाही, कधी कदाचित चुकीमुळे राहू शकतो. तर त्यांनी असं सांगितलं की मी विसरूनच गेलो नाटकाचा प्रयोग आहे. आणि तुम्ही पत्र लिहितात तरी की आम्हाला तारखा मिळत नाही, म्हणजे दिलेल्या तारखा तुम्ही करत नाही त्या परत देतात. आणि तक्रार काय करायला, तक्रारी तथ्य असलं पाहिजे ना. मुळात दिलेला मागितलेला पूर्ण तारखा जशाच्या तशा देऊ. जर तुम्ही नाटकाच्या तारखा फिरवत असाल म्हणजे म्युच्युअल होऊ शकतं. शिवाजी मंदिरशी संबंधित असलेलं म्युच्युअल होऊ शकतं की माझी 22 तारीख आहे, मला 29 पाहिजे, माझी ह्या महिन्यात आहे, पुढच्या महिन्यामध्ये मी बदलून घेईन. हे शिवाजी मंदिरशी संबंधित ठीक आहे. पण दिननाथची 1 तारीख घ्यायची आणि ती शिवाजी मंदिरमध्ये फिरवायची. शिवाजी मंदिरमध्ये तो काम करून त्याची दिननाथला घ्यायची आणि दिननाथची तारीख 3ऱ्याला घ्यायची. दॅट इज अ रॉंग. परत द्या. सेकंड क्लेमंट असेल कोणी त्याला देखील तर त्यांच्या तक्रारी येतात ना की तुम्ही 22 तारीख आमच्या आपल्याला दिली होती आणि तो करत नाही. मग आम्हाला विचारलं का 7-7, 8-8 दिवस आधी तारखा सोडून द्यायच्या. तर बिल्डिंग प्रेस असतो किंवा समोरच्या माणसाला जर नाटक करायचं असेल तर त्या नाटक करण्यासाठी किमान 4 दिवस आधी जाहिराती सोडाव्या लागतात. 2 दिवस आधी कलाकारांना बोलावं लागतं, विचारावं लागतं. किमान 10-15 दिवसांचा तर अवधी पाहिजे. घरून बांधून कसंही चालू शकतं का? तसं चालू शकत नाही. त्यांना कुठे शिस्तीमध्ये राहायचं नसतं आणि अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आपण जसं प्रश्न विचाराल तसे आपण उत्तर मिळतील तुम्हाला. पण बेसिक हेच आहे की दिलेल्या तारखांवरती त्यांचा करण्याचा अधिकार आहे, बदलण्याचा त्यांना अधिकार नाही. आणि कुठल्याही महानगरपालिकेच्या थिएटरमध्ये करत नाही. मगाशी साहेबांनी सांगितलं 400 रुपये तिकीट की 500 रुपये. 500 रुपये तिकीट अपेक्षा का असते डबल भाडं घेण्याची की तुम्ही 400 मध्ये करा. आज तुम्ही नाटक सगळं लोक बघतात, तपशिलात लिहितात, पण नाटकाचं तिकीट लोकांना परवडतं का हे लक्षात घेतलं का? पूर्वी नाटक जे होतं ते 4 तुकड्यामध्ये दिलं जायचं. एक 10 रुपयाचं तिकीट असायचं, 7 रुपयाचं, 5 रुपयाचं आणि 2 रुपयाचं. आजही असेल तर 400 रुपयाचं असेल, 300 रुपयाचं असेल, 200 रुपयाचं असेल, 100 रुपयाचं असेल. मग हे तोडायचं कसं? स्टॉल अख्खाच्या अख्खा शेवटच्या 2 रांगा सोडून 20 रांगा तुम्ही 500 रुपयाचं लावतात आणि आम्ही त्याच्यामध्ये काहीच क्लेम करायचा नाही. प्रेक्षक येऊन शिवाजी मंदिरला जाऊन देतात की 500 रुपयाचं तिकीट लावतात. कसं? पहिल्या रांगेचं पण 500 रुपये आणि 22व्या रांगेचं पण 500 रुपये. त्याच्यावरती आम्ही रिस्ट्रिक्शन आणलं नाही, आम्ही बोललेलो नाही, पण आता बोलावं लागेल, सांगावं लागेल की ज्या 40 रांगा असतील शिवाजी मंदिरमध्ये तर पहिल्या 10 रांगा 500 रुपयाच्या असतील, पुढच्या रांगा 400च्या असतील, नंतर 300च्या असतील, 200च्या असतील. जे लोक देतात पैसे म्हणून किती ओरबाडायचं आणि बदनात फक्त ते थिएटर होतं. इतर महानगरपालिकेच्या बाबतीत ह्या गोष्टी येत नाही. कारण शिवाजी मंदिर ट्रस्ट असल्यामुळे लोक तिथे त्रास येऊन देतात की तुम्ही एवढे तिकीट का लावतात. 500 रुपये पहिल्या रांगेत पण 500 आणि शेवटची 2 रांगा सोडून सुद्धा 500. त्याच्यामध्ये आमच्याही चुका आहे. शेवटी त्यांनी या पद्धतीने केलं, इतके चुकीच्या पद्धतीने मागतात. तुम्ही खरं मी पण त्या क्षेत्रातलं आहे. आपण जाहिरात देताना इतकी चुकीची जाहिरात दिलेली. नाट्य संस्थेचं नाव नाही, जाहिरात एजन्सीचं नाव नाही. मग जाहिरात कशी छापली गेली? आम्हाला कायदेशीर कारवाई करण्याचा पर्याय नाही आता अशी परिस्थिती. तुम्ही